त्याबरोबर कोमट पाणी प्यायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी करा. मेन म्हणजे महत्त्वाचा आहे तो व्यायाम. शरीराला पीळ पडेल एवढा तुम्ही व्यायाम करा. म्हणजे जिममध्ये जाऊ नका. आता जिममध्ये जाऊन काही उपयोगाचं नाही आहे. त्याच्यापेक्षा चालणं ठेवा. भरपूर चालायचं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला राहताय तरी सुद्धा तुम्ही जावा. चौथ्या मजल्यावर राहत असाल तर 2 मजले जिना चढा. तिथनं पुढे तुम्ही लिफ्ट वापरा चालेल. 2 मजल्यावरतीच यायचं. तिथनं पुढे उतरत या चालत या. जिथं तुम्हाला इथं जायचं तर गाडी काढू नका. चाला थोडं इकडे तिकडे. थोडं वॉकिंग ठेवला. चालणं ठेवला. योगा सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे पूर्वीच्या लोकांनी शरीराला कशा पद्धतीनं काय केल्यानंतर कुठल्या ग्रंथी कशा बॅलन्स होतात हे योगामध्ये समजतं. योगा करून खूप लोक व्याधीमुक्त आजारमुक्त झाले आहेत. शरीराला जर समजा तुम्ही व्यायाम व्यवस्थित दिला तर बऱ्यापैकी वर्किंगमध्ये राहिले तर हाडांचा कुठला प्रॉब्लेम येत नाही. मेन म्हणजे तुम्ही जर हे सगळं केलं तर व्याधीमुक्त राहाल, कॅन्सरमुक्त राहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा. एकदा तरी. किती लोक करतात? कुणी करत नाही. मला माहिती आहे वर्षाच्या वर्षाला कोण करत नाही. एकदा करायला काय हरकत आहे? 50,000च्या गाडीला तुम्ही महिन्याला नेताना ऑइल बदली करून आणता. हे अनमोल आहे व हे परत मिळत नाही. याचं सर्व्हिसिंग कोण करता का? काय वाटतं ते टाकता ह्याच्यात आहे ना? करता का? तेवढं करा. 3 प्रकार आहेत. एक पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन करू शकता. दुसरा प्रकार आहे तो तुम्ही ताक पिऊन करू शकता. पंचकर्मा सेंटरमध्ये गेला तर वमन बस्ती म्हणजे इनिमा देतात. वमन उलटी करून घेतात. सगळं पोटा साफ करतात. पोटाचे मसाज, पाठीचे मसाज, वात काढून वगैरे सगळं देतात. डोळ्यात नाकात कानात सगळीकडे तेल घालून स्वच्छ करून देतात. बॉडी सर्व्हिसिंग करतात पूर्ण. म्हणजे क्लच ठीक आहे का नाही, ब्रेक लागतो का नाही सगळं बघतात. ऑइल बदली करतात. पोट्यातलं सगळं जळलेलं असतं आत सगळं. ते सगळं चिकटलेलं हे ते सगळं काढून देतात. वमन ज्यावेळेस घेतात ना उलटी करतात ना तुमची उलटी तुम्ही बघून ना डोळ्याचं मिटून घ्या. म्हणा मेलेलं बरं असली घाण असते ना पोटात. घाण वास असतो खूप. पित्ताशयात खडे वगैरे होतात ना. ह्याला कारण हीच आहे तो जळजळ मळमळ ॲसिडिटी. सर्व्हिसिंग करायचं नाही. कशाला होणार? ॲसिडिटी होते, पित्त होतं किंवा पोटा व्यवस्थित राहत नाही. तर लाळ जाऊन महत्त्वाचं नाही. ह्या पण गोष्टी करायला पाहिजे ना. तर ते केलं तर ओके होऊन जाईल. दुसरं जर म्हटलं तर ताक पिऊन करा. तुम्हाला पंचकर्मा सेंटरमध्ये 14,000च्या पुढंच किमती आहेत. त्याच्या लाखात असतात पण 14,000पासून सुरुवात आहे. जर नाही जमलं तर घरच्या घरी का असताना घरगुती उपायानं करा. 3 दिवस सलग ताक प्यायचं. भूक लागली, ताण लागली, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं. रवीनं घुसळायचं. ताक वस्त्रगाळ करून घ्यायचं. 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. असं ताक 5 ते 6 लिटर दिवसातून प्यायचं. रात्री जाग आली तरी पण प्या. बघा 2 दिवस जरासं थकवा येईल, चक्कर येईल कदाचित पण मरणार नाही एवढं सांगतो तुम्हाला. पण सगळं सर्व्हिसिंग होऊन जाईल ना 3 दिवसामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही वरण भात भाकरी असं खात पुढं तुम्ही तुमचं रेग्युलर फूड घेऊ शकता पुढं. पण शक्यतो करून डाएटच्या नावाखाली उपाशी मरू नका. सकाळी जेवायचं, संध्याकाळी जेवायचं, दिवसभर आपलं गॅस सोडत हिंडायचं. काय उपयोगाचं आहे त्याचं? असलं काही करू नका. तर हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यात हे वर्षातून एकदा करायचं. आणि हे दोन्हीतलं जर काही नाही जमलं तर कुठलंही पथ्य पाणी न पाळता रेग्युलर तुमचं जेवण घेत तुमची रेग्युलर कामं करत विकनेस नाही किंवा काही नाही असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर सुजीवने लिक्विड म्हणून नाही हे घ्यायचं. हे वर्षातून एकदा जास्तीत जास्त 2 वेळा सर्व्हिसिंग करा. एकदाच करा. खरं तर एकदा जरी सर्व्हिसिंग केलं तर वर्षातून तर खूप आहे. तर हे घेण्याची पद्धत पण सोपी आहे. बॉटल चेक करायची, त्याच्यावर टोपण आहे. ते एक टोपण एक ग्लासभर कोमट पाण्यात घालायचं. सोबत 1 चमचा आहे तो चमचा पावडरचा त्याचा मिक्स करायचं. हे प्यायचं. चवीसाठी साखर मीठ घातलं तर सरबत पिल्यासारखं लागते. पण सुजीवने लिक्विडमुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून 2 मिनिटाच्या पोटात साफ. मोबाईल सुरू करायच्या अगोदर इकडं फ्लशचा आवाज आला पाहिजे. कारण ते महत्त्वाचं आहे. पोटा साफ होते, उष्णता पित्त सगळे निघून जाते. तुम्ही जर लक्ष दिलात तर ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन निघून जातं. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, पोट्यात अडकलेलं सगळी घाण, पित्त, पित्ताशयातले खडे, अमुक तमुक हे सगळं धुवून जातं चकाचक. वर्षभर परत माग वळून बघायचं नाही. वर्षभर सर्दी खोकला सुद्धा होणार नाही. पण हे करायला पाहिजे. सर्व्हिसिंग करायला पाहिजे बॉडीचं सर्व्हिसिंग केलं तर बॉडी वर्षभर स्मूथ चालते. परत वर्षानं करायचं परत स्मूथ चालते. आपल्याला सुंदर दिसावं वाटतंय, फिटिंगमध्ये पाहिजे
प्रत्येक बाई नवऱ्याकडे बघितली की म्हणते काय पोट जास्त आहे, असंच आहे तसंच आहे. सर्व्हिसिंग केलं की फिटिंग मध्ये प्रत्येक नवऱ्याला वाटतंय की बायको बघा की काय ही अमक्याची ही कशी राहते बघा, हिरोईन कशी राहते बघा, ती हिरोईन कशी राहते, आमच्या बघा सुटच्या. सर्व्हिसिंग करायचं ओके, वजन कमी होतं, मेंटेन राहतं, उष्णता पित्त निघून गेलं की पोटा साफ झाला व्यवस्थित की चरबी साठत नाही बॉडीवर. म्हणून एवढं करा, विनंती आहे. आणि खरंच विनंती करतो की कॅन्सरपासून वाचायचं असेल तर खरंच व्यायाम करा, भरपूर चाला, योगा करा आणि हसत खेळत राहा. कारण कधी कुणाचा नंबर येईल काय आपल्याला माहिती नसतं. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही उद्या जिवंत असाल? मला माहीत नाही मी जिवंत आहे उद्या असेल की नसेल, उद्या इथं लेक्चर त्याला असेल की नसेल काय माहीत नाही. पण जो दिवस मिळाला तो आपण आनंदात का घालवला. मीठ खाल्ल्यागत तोंड करून बसायचं. आमची जर कोल्हापूरची भाषा हे काय सांगायचं, एकेकाचं तोंड बघितलं का नाही की का हे आलं असेल इकडं असं वाटतं. माझ्याकडे पण येतात बरीच लोक असतात, तोंड बघितलं तर असं. ते माझ्याकडे एक डॉक्टर होते औदुंबर नावाचे, ऐकलं असाल बघा तुम्ही. तर ते असेच होते, त्याचे वडील पण डॉक्टर होते. आता अजून एक येऊन गेले बघा, ते पण तसेच होते. असं कोण ते टीव्हीवर दाखवतात का नाही किंवा ह्याच्यावर असते बघा. आता ते बऱ्याच ठिकाणी फ्लेक्स लावलेत बघा, ते माणूस फक्त आलं असते असे. तसं पेशंट काय तर विचारलं तर असे डॉक्टर. माझ्याकडे ते औदुंबर होते, त्याचे वडील डॉक्टर होते. आयुष्यात हसला नाही म्हणाले. एकच विनंती करतो, ह्याला एकदा हसवा आणि मदत पाठवा. हात टेकली हो अक्षरशः, कसलाही जोक मला हसायचंच नाही. कदा कदा मीठ खायचं तोंड असं. माझ्या स्टाफला अरे इथे काम भरलंय, तिथे काम भरलंय, ते का. एक आजोबा आले होते, मला म्हणले साहेब म्हणाले तुमच्याकडे बघितले की 70% आजार पळून जातात, त्याच्याकडे बघितले की गेलेले आजार अजून त्याला तेवढं बांधता. काय करायचं. अशा प्रतिक्रिया म्हणणार औदुंबर हाच की म्हणलं एवढं भारी भारी जोक मारतोय मी असं का नाही. परफेक्ट जोक झाला आता परफेक्ट जोक मारू म्हणजे अहो खरंच की ते लय भारी भारी जोक. म्हणजे असं तुम्ही जर समाजात बघायला गेलं ना जोक भारी भारी येतात. आमच्या शाळेत एक पोरग होतं संतोष नावाचं, त्याला सगळी संत्याच म्हणायची. तर ते संत्या होतं. तर एक दिवस त्याला एक नवीन मॅडम आल्या होत्या. मॅडम म्हणल्या ए तुझं नाव काय रे? तो म्हणला संत्या. काय संत्या? अरे चांगलं काय त्याला नाही संतोष आहे का सगळी संत्याच म्हणतात मला. मग म्हणाली की एक कविता सांगितली, ती कविता म्हणून दाखव बघू म्हणतात. ते म्हणतात तुम्हाला येते का? मॅडम म्हणलं येते की. मग माझ्याकडे कशाला ऐकताय? मॅडम लगेच मला मग ती दुसरी कविता म्हणून दाखव बरं. त्यानं परत विचारलं तुम्हाला येते का? आता मॅडम म्हणल्या नाही येत मला. म्हणला तुम्हाला येते मग मला कशी बस म्हणल्या मॅडम त्याला. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीतून जोक होता, पण त्याला हसलं पाहिजे. माणसं का हसत नाही? मोदी साहेबांनी जीएसटी लावला काय त्याच्यावर पुन्हा तर टॅक्स भरायला लागला त्यासाठी माणसं बघा की ते औदुंबर त्यातलं होतं. त्याला एकदा म्हटलं की त्याचा का असं टॅक्स मी भरतो करतो की हाच म्हणलं. एक दिवस म्हणलं चल म्हणलं कार्यक्रमाला बघ म्हणलं कसं असते, चल जातो. मी याला त्याला गाडीत बसल्यावर काचा खाली घ्या. अरे म्हणलं एसी कार आहे म्हणलं काचा कशाला खाली घ्या, धूळ वगैरे येते म्हणलं. नाही पहिले सर तुम्ही काचा खाली घ्या. मला कळलं ना म्हणलं हे असू दे गप म्हणलं चल मी स्वतः ड्राईव्ह करतो. बसलो आपलं ती शेजारी बसलेलं असला घाण वास सोडला का नाही. मला कळले काचा खाली का घ्या. हे तोंड बंद सदा आता तिकडलं तोंड चालू कुठला तरी माणूस बडबडणारच ना. तिकडनं नसला तर तिकडं. लग्न केलं मी केलंच नाही लग्नाला. बायकोची म्हणणार त्यांच्याकडे होतं काय असलं होतं काय सायलेन्सरच होत दुसरा टार 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 प्रकारच नाही. सदा निकाला त्याच्या काय सांगायचं किती ते अहो सदा निकाला बास म्हणलं. औदुंबर त्या दिवशी त्याला गाडीत घेतला नाही, उतरवला. म्हणलं तो आपला बाबा बॅग भर तुझ्या बाबाला स्वारी म्हणून. म्हणजे हसायचंच नाही. काय असते तर हसलं पाहिजे. मेकअप केला म्हणजे सुंदर दिसते असं नाही. ते मेकअपचे ढपले पडत एवढे की मेकअप करते तरी ते तोंडावर हसं नसतं. वास्तविकपणे लिपस्टिक लावल्यावर हसायला येतच नाही. हसायला कसं असते लिपस्टिक लावलेल्या मुली एवढंच असतं.
चुकून ते लिपस्टिकचं एखादं पडलं तर काय करायचं असं असेल काय का बर्गर खाताना कसं मगरी सारखं तोंडाला आपण बर्गरच गिळतील असं वाटतं. तर असो चला, आयुष्य परत परत नाही, हसत खेळत राहा, आनंदी राहा. पुन्हा जन्माला यायचं नाही आहे म्हणजे माहित नाही, पुनर्जन्म आहे म्हणतात पण माहित नाही. कोण आलाय का इथं? तुम्हाला माहित आहे का मागच्या जन्मी काय होतं, या जन्मी काय आहे ते मात्र मला चांगलं माहिती आहे. माणसासारखा वाईट दुसरा प्राणी कुठला? देवाला. जर या पुढे या इकडे या शेवटचे 2 मिनिटं बोलणार आणि आपण सुरुवात करू. माझं बोलायला सुरू झालं की नाही होतं, कारण काय माहिती मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतोय तो घ्या, आत्मविश्वास घ्या. पण ते काय सांगू शकतो तुझ्या पण लक्षात जावं आहेत माझी स्वतःची मुलगी, जावं आहेत स्वतःची मुलायचं ना ते सेम माझ्यावरती गेले पण असे स्मार्ट दिसतात. जावई पण तसंच उठून काढलं. काय करायचं, पोरगी ना मी नाही, ते लव्ह मॅरेज आहे त्यांचं. तर चला असो, काय सांगू तुला नाही बर्गर झाला की आत्मविश्वास. आत्मविश्वास घ्या, कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःचं आरोग्य स्वतःच्या ताब्यात ठेवा, स्वतःच्या हातात ठेवा, दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नका, दुसऱ्याच्या हातात आरोग्य देऊ नका. खरंच हसत ठेवत राहा. जन्म पुनर्जन्म माहिती नाही बघा इथं आपल्याला, परत कोण जन्माला येतंय, पुनर्जन्म आहे नाही माहित नाही, पण जो मिळालाय तो जन्म आपल्याला जे मिळाले, जसं मिळाले तसं एक्सेप्ट करा आणि जगा. माझ्याच बाबतीत असं का होतंय, देव मला असंच का करतो, तसं देव करत नाही, तुम्ही स्वतः करून घेता. त्यामुळं तुमच्या नशिबाचे तुम्ही शिल्पकार आहात, तुमच्या आयुष्याचे तुम्ही शिल्पकार आहात. जास्त काय करण्यापेक्षा, दवाखान्याकडे फेऱ्या मारण्यापेक्षा, इथं पैसा घालवण्यापेक्षा तुम्ही काम करा. त्याच पैशामध्ये जग दुनिया बघून या, फिरून या. जगात बघण्यासारखं खूप आहे, ते बघा. इथं काय आहे, यायचं उभं दिवसभर करत बसायचं आणि संध्याकाळी जाताना आणि काय सांगायलाच नको. ते लय अवघड गोष्ट आहे. काय चांगलं चांगलं खावा मस्तपैकी. आमच्या गगनबावड्यात झोपड्या वगैरे जाऊन राहून या जाऊ तिथे, आणि चार्जेस वगैरे तिथं फार नाहीच आहेत, पण हरकत नाही बघा, स्वइच्छेचा प्रश्न आहे. ते असंच हे केलं आहे तुम्हाला बघायसाठी की त्या काळामध्ये, कारण मला वाटते अलीकडे 1 महिना होत आलं, तिथं आम्ही सगळं फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. राहायचं असेल जाऊन राहावा. तिथल्या ज्या भिंती आहेत त्या झोपडीच्या, तर त्या आम्ही गाईच्या शेणामध्ये गोमूत्र घालून, साजूक तूप घालून सारवलेल्या भिंती आहेत, ज्याच्यामुळं मच्छर येत नाही, म्हणजे कुठले कीटक येत नाही. वरती गवत आहे, ते एक विशिष्ट प्रकारचं गवत आहे, तुम्हाला AC लावायची गरज नाही, तिथं गरम होत नाही. अशा प्रकारचं गवत जुन्या काळामधल्या त्या तुळी आणि हे ते आहे ना सगळं लाकडी सामान, तर तशा पद्धतीचं ते सगळं केलेलं आहे. खाली तिथं असल्या टाईल्स नाही आहे, साधी सारवलेली जमीन आहे. झोपायला तुम्हाला तिथं जे लोकरीपासून बनवलेले जे जान असते माहिती आहे ना, तशा प्रकारचं आहे. तिथं गेल्यानंतर मऊ गादीवर पडायचं असलं काय भानगड नाही. एवढं काम करायचं, एवढं राबायचं की कुठं पडत तिथं शरीर झोपलं पाहिजे. दगडावर झोपलं तरी झोप लागली पाहिजे. आराम दिला की ती कुठेही झोप लागत नाही. मऊ गादीवर सुद्धा त्याला मग झोप लागत नाही. पण दिवसभर एवढं जर त्याला काम दिलं ना, शरीराला हालचाल केली ना, संध्याकाळी जेवायला सुद्धा नको वाटते बघा. ते हार्ड वर्क करणारे लोक, म्हणजे हमाल लोक वगैरे असतात बघा, ते स्टँडवर तर स्टँडवर, तिथं रेल्वे स्टेशनला तर रेल्वे स्टेशनला तिथं फरशीवरती तर फरशीवरती झोपलेले असतात. त्यांना कुठं पडेल तिथं झोप लागते, त्यांचं कुठं अंगदुखी जाते. आम्हाला मात्र गादीवर बसून ACत बसून ती सवय झालेली आहे, त्यामुळे आपल्याला झोपा लागत नाही. तर असं खूप काय आहे तिथं. तिथं बऱ्याच वनस्पती आहेत ज्यांची माहिती बोर्ड पण दिसतात बघा, की त्या वनस्पतींची माहिती, ती वनस्पती काय आहे आणि काय नाही त्याची माहिती सुद्धा तुम्हाला तिथं माझा स्टाफ सांगतोय की वनस्पती कशावर चालते, कुणी खायची, किती खायची, लहानाने किती, मोठ्याने किती.
वयोवृद्धांनी किती खायचे, जी सगळ्याची माहिती तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट आहे. एकदा तिथं पण जाऊन या. आणि तिथं महिन्याच्या 4थ्या शनिवारी दत्तगुरू महाराजांची पालखी निघते. आमची तोडकर संजीवनी तो आश्रम आहे, तर तो आश्रम तिथं हे करतो. एकदा बघा तिथलं जेवण पण बघा. तिथं जेवण तुम्हाला मसालेदार मिळणार नाही, मसाला टाकलेला असेल पण तो योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या गोष्टींचा. हळद कशासाठी वापरतात जेवणात, दालचिनी कशासाठी वापरतात, लवंग कशासाठी, सगळ्याची माहिती तुम्हाला तिथं देते. आणि जेवायला बसायला म्हणलं तर तुम्हाला खाली बसायला लागतं जेवायला, मांडी घालून. तिथं ते इथं संकेत लाव रे तिथं खाली जेवायला, आता नाही पण नंतर लावून घे, सगळी बोलून द्या कशा पद्धतीने तिथं असते. तिथं तुम्हाला निसर्गाची ओळख करून दिली जाते. तिथं नेऊन निसर्ग कसा आहे, झाडी कशी आहे, तुम्हाला बस आहे तिथं फिरायला, ती पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही बसमध्ये बसायचं. एक डॅम आहे, डॅमच्या बाजूला त्याचं महत्त्व, निसर्गानं काय काय त्यांनी काय दिले त्या सगळ्या तुम्हाला दाखवतात. त्या घाटामध्ये नेतात, तिथलं तुम्हाला घाट दाखवतात. फिरायला तिथं भरपूर स्पॉट आहेत चांगले चांगले, ते दाखवतात. आणि ते बघा आणि तिथलं काहीतरी आपण घ्यायला पाहिजे. निसर्ग कसा जगतोय आणि आपण कसे जगतोय हे बघा. झाडं तुम्ही तोडली, माणसाने झाडं तोडली, पण ती जगवली पाहिजे. थोडा ऑक्सिजन आपल्याला त्याचा मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी नुसतं झाड लावायचं नाही तर ते एक तरी झाड जागवायचं असा विचार करा. आणि नेहमी हसत खेळत राहा, आनंदी राहा. औषध कमी घ्या आणि आत यायचं. 2च मिनिटात काय असेल ते सांगायचं. जास्त वेळ थांबली नाही, नंतर जास्त वेळ थांबून जास्त टीका करायची आणि जास्त औषधं न्यायची. 8 दिवस खायची, 4 दिवस खायची, बाकीची फेकून द्यायची, असला प्रकारच करू नका. गरजेपुरतं आम्ही देतोय तेवढं गरजेपुरतं घ्या आणि गरजेनुसारच तुम्ही सगळं पाहिजे. दर 2 तासानं खायचं, नाहीतर औदुंबर व्हायचं नाही. सकाळी खायचं, तोंड बंद ठेवायचं, तिकडं सायलेन्सर सुरू करायचा, असं काय चालू करायचं नाही. तर हसत खेळत राहा, आनंदी राहा. थँक्यू, धन्यवाद.